वहिनी वहिनी आई कुठे आहे? दादा पण कुठे दिसत नाही आणि आई पण कुठे दिसत नाही. तुम्हाला माहित आहे का आई आणि दादा कुठे गेले आहेत? अगं शिल्पा, तुझा भाव आणि तुझी आई कुठे गेले आहेत ते मला माहीत नाही. मी काय तुझी सेक्रेटरी आहे का सगळं सांगायला? तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मला भरपूर कामे आहेत. आणि हो, सकाळपासून सिंकमध्ये भांडी पडली आहेत, तेवढे सगळे भांडे घासून ठेव, असं म्हणून दुपारच्या वेळेस तिची वहिनी नित्या झोपण्यासाठी गेली. शिल्पाच्या भावाला त्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे शिल्पा लवकर कॉलेजमधून घरी आली, कारण का तिला एक आनंदाची बातमी सांगायची होती. शिल्पाचा B.Ed फायनल इयरचा रिझल्ट आला होता आणि ती त्या कॉलेजमध्ये पहिली सुद्धा आली होती. खरं तर शिल्पाच्या कॉलेजमध्ये जो पण पाहायला येईल, कॉलेजच्या तर्फे त्यांना 1 लाख रुपये बक्षीस म्हणून रक्कम दिली जात होती. आणि हीच आनंदाची बातमी तिला तिच्या भावाला आणि आईला सांगायची होती. ही आनंदाची बातमी शिल्पा नित्याला सांगू शकत नव्हती, कारण का नित्या कधीच तिला सरळ बोलत नव्हती. शिल्पाची वहिनी नित्या कमी शिकलेली होती, त्यामुळे ती शिल्पावर जळत होती. तिच्या शेजारच्या बाया येऊन शिल्पाच्या शिक्षणाची तारीफ करून जात होत्या आणि हेच नेमकं नित्याला पटत नव्हतं. आता शिल्पाचं वय 20 वर्ष होऊ लागलं, त्यामुळे नित्या आपल्या नवऱ्याचं कान भरू लागली आणि म्हणू लागली की आता तुमच्या बहिणीचं वय लग्नाचं झालं आहे, त्यामुळे तिचं लवकर हात पिवळे करा. नित्या हा कधीच विचार करत नव्हती की आपल्याला नणंदने चांगलं आयुष्य जगावं. तिला नेहमी वाटायचं की आपली नणंद भिकाऱ्यांसारखी राहावी. तिला वाटायचं की शिल्पाने दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगावं. पण शिल्पाचं एक ध्येय होतं, ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं आणि स्वतः कमावलेल्या पैशातून आपण खायचं, ते तिचे विचार होते. एके दिवशी मोका पाहून शिल्पाचा भाऊ गणेश आपल्या आईला म्हणाला की आई, शिल्पाचं आता शिक्षण पण पूर्ण झालं आहे, अजून किती दिवस आपण हिला घरात ठेवून घेणार आहोत? शेवटी ही दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे. तिचं वय वाढत चाललं आहे आणि या वयात भलतंच काय तर व्हायला नको. त्यामुळे लवकरात लवकर आपण शिल्पाचं लग्न लावून देऊ. तुझ्या सुनेने नित्याने एक मुलगा पाहून ठेवला आहे. तो जास्त शिकलेला नाही, फक्त 7वी पास झाला आहे. ते शिल्पासोबत लग्न करायला तयार आहेत आणि हुंडा पण काहीच घेणार नाहीत. जर आई आपण शिल्पाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमवलं तर ते लोक भरपूर हुंडा मागणार आहेत. मग एवढा हुंडा देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. जे थोडेफार आहेत ते सुद्धा तुझी सून नित्या देऊन देणार नाही. तुला तर तुझ्या सुनाचा स्वभाव माहीतच आहे. आणि आई, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शिल्पाला लग्नाला तयार कर, असं म्हणून आईचं रजनीताईचं बोलणं न ऐकताच गणेश तेथून निघून गेला. जेव्हा शिल्पा संध्याकाळी बसली होती तेव्हा रजनीताई तिच्यापाशी आली आणि त्यांनी दुपारी गणेश जो पण काही म्हणाला ते सगळं सांगितलं. तेव्हा शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आपल्या आईला म्हणाली की आई, तू दादाला समजव, मला आताच लग्न करायचं नाही. मला माझ्या पायावर उभा राहायचं आहे. जर आज बाबा जिवंत असते तर मी माझ्या वहिनीवर आणि दादावर कधीच ओझं म्हणून राहिली नसती. आई, प्लीज तू दादाला सांग. शिल्पा बाळा, आता मी काय सांगू? आपल्याला आपल्यापुढे जे काही आलं आहे त्याला स्वीकारायला लागणारच आहे. हे बघ बाळा, ते दोघे आपल्याला म्हणत नसतील, परंतु आपण दोघे त्यांना ओझंच वाटत असणार. आता मी म्हातारी झाली आहेस आणि मी लगेच मरू तर शकत नाही, त्यामुळे तुला तरी ते लग्न लावून लगेच या घरातून लावू शकतात. हे बघ आई, मला आताच लग्न नाही करायचं, असं म्हणत म्हणत शिल्पा रडू लागली. तेव्हा तिथे शिल्पाची वहिनी नित्या आली आणि म्हणाली की आमच्या महाराणीचे तर स्वप्न किती मोठे मोठे आहेत. यांना स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, नोकरी करायची आहे. आता नाही लग्न करायचं म्हणत आहे, तर मग काय म्हातारी झाल्यावर लग्न करणार आहेस का? समाजात राहणारे माणसे आमचं जगणं मुश्किल करत आहेत. तुला तर आमची अजिबात काळजी नाही. आम्हाला लोक नावं ठेवू लागले आहेत की मुलीचं लग्नाचं वय झालं आहे आणि हे खुशाल घरात मुलीला घेऊन बसले आहेत. नोकरी काय रस्त्यावर पडली आहे का लगेच तुला मिळायला? खूप जण अजून नोकरी करण्यासाठी तडफडत आहेत, तरी पण त्यांना नोकरी भेटत नाही. तू कोण गेलीस लागून की तुला लगेच नोकरी भेटायला?
जर तुझं वय आता 20च्या पुढे गेलं तर तुला मुलगा भेटणं खूप मुश्किल होईल. एवढा बोलून रागात नित्या तिच्या नवऱ्याकडे गेली आणि गणेशला म्हणाली की हे बघा, मला या 2 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं दिसलं पाहिजे. जो मी मुलगा पाहिला आहे तिच्याशी हिचं लग्न लावून द्या. आपल्याला कधीपर्यंत अजून हिचं ओझं बनून राहणार आहे? आपलं पण भविष्य आहे. आपल्याला पण 2 मुले आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला सुद्धा पैसा जमा करून ठेवायचा आहे. गणेश पण आपल्या पत्नीच्या हामध्ये मिसळत होता. शिल्पाला आपल्या भावाकडून खूप अपेक्षा होत्या आणि ते अपेक्षाच घेऊन आपल्या भावाकडे बघत म्हणाली की दादा, डिग्री इतक्या सहजासहजी मिळत नाही. मला आता नोकरी करायची आहे. गणेश म्हणाला, तुझी वहिनी जे काय म्हणाली ते तुला समजत नाही का? मी आता काही सुद्धा करू शकत नाही. आता जो मुलगा पाहणार आहे त्याच्यासोबत आम्ही तुझं लग्न लावणार आहोत. कारण का आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की तुला हुंडा देऊन लग्न करावं. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा आम्हाला बघावं लागणार आहे. जर तुझ्या लग्नातच सगळे पैसे घालवले तर आम्ही आमच्या मुलांसाठी काय शिल्लक ठेवू? आणि तुझं लग्न झाल्यावर आमच्या डोक्यावरून एक ओझं कमी होईल. आपल्या भावाचं बोलणं ऐकून शिल्पा आश्चर्याने भावाकडे बघत होती. रजनीताई गणेशला म्हणाल्या की काय बोलत आहेस तू? तुझी एकुलती एक बहीण आहे आणि तू तुझ्या बहिणीसाठी एवढं गरीब घराण्यातलं आणि अडाणी मुलगा पाहिला आहे. जाणून बुजून तू तुझ्या बहिणीला नरकात ढकलत आहेस. कमीत कमी घर परिवार बघून तरी तुझ्या बहिणीचे लग्न जमवायचं असतं. तुझी बहीण शिकलेली आहे आणि तू तुझ्या बहिणीसाठी अडाणी नवरा पाहिला आहे. आई, आपल्यावरचं एक ओझं कमी होईल. शिल्पाला राग आला आणि ती म्हणाली की दादा, तू सारखा ओझं का म्हणत आहे? जर तुझी मुलगी आता काही वर्षांनी मोठी झाली तर तुला ती पण ओझंच वाटणार आहे का? तिचं पण लग्न तिची मर्जी नसताना करणार आहे का? शिल्पा बोलत होती पण तिला न बोलताच तिची वहिनी आणि दादा तेथून निघून गेले. शेवटी भावाने आणि वहिनीने दबाव टाकून शिल्पाला लग्नाला तयार केलं. लग्नाच्या आदल्या दिवशी शिल्पा खूप रडली. तिची सगळे स्वप्ने तार तुटली होती आणि ती लग्न करून अधिराजसोबत तिच्या सासरे आली. परंतु तिने अधिराजच्या घरी पाहिलं तर तिथलं वातावरण खूपच वेगळं होतं. अधिराजच्या आईला शिक्षणाची काहीही घेणं देणं नव्हतं. तिची सासू म्हणायची की मुलींनी जास्त शिकून काहीच फायदा होत नाही. शेवटी त्यांना चूल आणि मूल सांभाळावा लागतो. आणि त्या शिल्पाला पण म्हणाल्या की तू पण खूप शिकलेली आहे, तरी पण तू तुझं डोकं फक्त घरातल्या जिम्मेदारीकडेच लावायचं. आम्हाला खूप शिकलेली सून नव्हती पाहिजे. परंतु अधिराजला तू खूप आवडली, त्यामुळे तुला या घरात सून म्हणून आणलं. थोडेफार जी आशा होती ती पण आशा शिल्पाची संपली. तिला वाटलं होतं की सासरी लग्न झाल्यावर कमीत कमी तिला नोकरी करून देतील. परंतु सासूबाईच्या या बोलण्यावर ती समजून गेली की इथे सुद्धा तिने नोकरी केलेला आवडणार नाही. अधिराज एक फळाचा गाडा चालवत होता आणि त्यातूनच तो त्याच्या दोन्ही बहिणींची आणि आईची जिम्मेदारी पूर्ण करत होता. शिल्पाने तरी पण हिंमत हारली नाही. तिने आधी सगळ्यांचं मन ओळखून घेतलं आणि हळूहळू ती तिच्या मार्गाला लागली. तिची सासू खडूस होती, परंतु सासूला प्रेमाने बोललं तर ती समजून घेत होती. अधिराज पण कमी बोलत होता. असेच दिवस चालू होते. शिल्पा शिकलेली होती म्हणून ती आपल्या दोन्ही पण नंदांना अभ्यासात मदत करत होती आणि पूर्ण घर तिने सांभाळलं होतं. शिल्पा कधीच तिच्या नवऱ्यावर नाराज राहत नव्हती. ते मला कुठे फिरायला घेऊन जात नाही, मला काही भेटवस्तू घेऊन येत नाही. त्यामुळे अधिराजला पण शिल्पाचा अभिमान वाटू लागला. एके दिवशी शिल्पा हिम्मत करून सासूबाईला म्हणाली की सासूबाई, दोन्ही नंदा अजून लहान आहेत, तर मग आता पुढे दोघी पण कॉलेजला जाणार. कॉलेज झाल्यावर त्या दोघींचं लग्न होणार. मग लग्न करण्यासाठी आणि घर खर्च चालवण्यासाठी आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? अधिराज एवढे पण पैसे कमवत आहेत, तेवढ्यात आपलं खर्च पण चालत नाही. त्यामुळे भविष्यासाठी आपल्याकडे काही सेविंग नाही.
आपल्या घरात आपल्या संसाराची गाडी एकाच चाकावर चालू आहे. एका चाकावर किती बोज आहे हे आपल्याला समजत आहे. जर एकाने मदत केली तर दोन्ही पण चाके चालू लागतील आणि त्यामुळे गाडी दोन्ही चाकावर समान राहील. म्हणजे एका चाकावर ओझं होणार नाही आणि काही पैसे आपल्या भविष्यासाठी सुद्धा राहतील. देव ना करो उद्या जर तुम्हाला किंवा अधिराजला काही झालं तर आम्ही कोणाच्या भरोश्यावर जगणार आहोत. शिल्पाची सासू शिल्पाचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती आणि त्यांना शिल्पाचं बोलणं सुद्धा पटत होतं. शिल्पा, तू बोलत आहे ते बरोबर आहे. जेव्हापासून माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हापासून अधिराजच माझा आणि त्याच्या दोन्ही बहिणींचा बोजा उचलत आहे. जर मला अजून एक मुलगा असता तर घर चालवणं खूप सोपं झालं असतं. असं म्हणता म्हणता शिल्पाच्या सासूचे डोळे भरून आले. सासूबाई, असं कुठेच लिहिलं नाही की दुसरा मुलगा असेल तरच घरात हातभार लागतो. दुसरा मुलगा नाही म्हणून काय झालं? तुम्हाला सून आहे की. सून पण तुमची घर चालू शकते की. आता बघा ना, माझी डिग्री पूर्ण झाली आहे तरी पण मी नोकरी करू शकत नाही. मी खूप चांगली नोकरी करू शकते आणि मला पगार पण बऱ्यापैकी मिळू शकतो. सकाळच्याला नोकरीला जाईल आणि दुपारपर्यंत मी घरी सुद्धा येईल. माझ्या दोन्ही पण नंदांचं आयुष्य सुखाचं जाईल. असं अधिराजवर आपण किती ओझं टाकणार आहोत. मला त्यांची ही हालत बघवत नाही. शिल्पाचं बोलणं सासूबाईच्या डोक्यात शिरत होतं, परंतु तेव्हा काहीच बोलल्या नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही पण मुली स्कूलला चालल्या होत्या आणि सासूबाईंनी पाहिलं की दोघींच्या पण स्कूल बॅगा फाटल्या आहेत. मग त्या त्यांच्या दोन्ही पण मुलींना म्हणाल्या की तुम्ही दोघींनी तुमच्या दादाला नवीन बॅगा आणायला का नाही सांगितल्या? अशाच फाटक्या बॅगा घेऊन कशामुळे शाळेत जात आहात? अगं आई, आम्ही दादाला गेल्या महिन्यापासून सांगत आहोत की आम्हाला नवीन बॅगा आणून दे, परंतु दादा पुढच्या महिन्यात फक्त असाच म्हणत आहे. दोन्ही पण मुली उदास चेहरा घेऊन तशा शाळेत गेल्या. संध्याकाळी सगळे एका ठिकाणी बसले होते. तेव्हा सासूबाई शिल्पाला म्हणाल्या की सुनबाई, तुला खरंच नोकरी करायची आहे का? तुला मनापासून नोकरी करायची असेल तर तू करू शकते. जर तुझ्यावर नोकरी करण्याचा दबाव टाकत असेल तर नोकरी करू नकोस. आम्हाला तू नोकरी केली म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही. तू घर आणि नोकरी दोन्ही पण सांभाळायला तयार आहेस का? असं पण घरात मी तुझी मदत करत जाईल. जर तू नोकरी केली तर तेवढेच घरात 4 पैसे येतील आणि त्यामुळे अधिराजवरचं ओझं कमी होईल. आपल्या सासूचं बोलणं ऐकून शिल्पा खूप खुश झाली आणि जाऊन तिने तिच्या सासूचा आशीर्वाद घेतला आणि सासूच्या गळ्यात पडून रडू लागली. दुसऱ्या दिवशी शिल्पा आपल्या माहेरी डॉक्युमेंट्स आणायला गेली. 6 महिन्यानंतर शिल्पा माहेरी गेली होती. तरी पण तिची वहिनी म्हणू लागली की तुझ्या सासरी काय तुझं मन लागत नाही का की लगेच तो माहेरी आली आहेस? किती मुश्किलीने आम्ही एक ओझं कमी केलं आहे. कदाचित तू भांडणे करून तर इथे राहायला आली नाही ना? जर असं असेल तर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो. मी तुला कोणताच आधार देणार नाही. शिल्पाने आपल्या वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या आईपाशी जाऊन बसली आणि आईला शिल्पा म्हणू लागली की आई, माझ्या सासरचे खूप चांगले आहेत. सासूबाईंनी मला नोकरीसाठी परमिशन दिली आहे. त्यासाठीच मी माझी डिग्री आणि डॉक्युमेंट्स घेण्यासाठी आली आहे. हे ऐकून शिल्पाची आई खूप खुश झाली आणि म्हणाली की तुझी गाडी आता चांगल्या मार्गावर लागली आहे. पण काही माणसांच्या डोळ्यात तू टोचत होतेस. त्यांना वाटत होतं की तू कधीच नोकरी करू शकत नाही. देवाच्या कृपेने आता सगळं चांगलं होईल. हे ऐकून नित्या म्हणाली की असं कसं होऊ शकतं? तुझ्या सासूला तर शिकलेली सून आवडत नव्हती. मग तुझी सासू तुला नोकरी करण्यासाठी परमिशन कशी काय देऊ शकते? तू नक्कीच तुझ्या सासूबरोबर भांडणे केले असतील. मी कोणासोबत सुद्धा भांडणे केली नाहीत. ज्या व्यक्तीला समजावल्यावर समजतं अशाच व्यक्तीला मी समजवलं आहे. असं म्हणून आईला नमस्कार करून डॉक्युमेंट्स घेऊन शिल्पा तिच्या सासरी चालली. जाताना वहिनीकडे बघून शिल्पा म्हणाली की वहिनी, तुम्ही माझं आयुष्य
नरक बनवणार होता, परंतु मी एवढी मेहनत करून शिक्षण घेतलं आहे आणि माझ्या विद्यामातेला माझी काळजी आहे की मी जे ज्ञान मिळवले आहे ते ज्ञान मी दुसऱ्यांना द्यावे. ज्या दिवशी मला नोकरी भेटेल आणि मला पहिला पगार येईल त्या दिवशी मला तुमचा नाराज झालेला चेहरा पाहायला खूप आवडेल. माझा भाऊ आणि वहिनी मला ओझं समजत होते, परंतु माझा नवरा मला कधीच ओझं समजणार नाही. नित्या उत्सुक होऊन म्हणाली की तुझा पगार किती असेल? शिल्पा म्हणाली की माझा पगार किती का असेना, परंतु तो पगार आता तुम्हाला भेटणार नाही. ह्या सगळ्या पगारीवर माझ्या सासरच्या माणसांचा अधिकार आहे. मी तुम्हाला माझ्या पगारीतून 1 रुपया सुद्धा देणार नाही, असं म्हणून शिल्पा तेथून निघून गेली. काही महिन्यानंतर इंटरव्ह्यू देऊन तिला एका स्कूलमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि शिल्पाला चांगले पगार सुद्धा मिळू लागला. आता सासरची परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अधिराज एवढा चांगला होता की शिल्पा त्याच्यापासून खूप दिवस लांब राहू शकली नाही. 1 वर्षानंतर शिल्पाला एक मुलगा झाला. हळूहळू शिल्पाला प्रमोशन भेटून सिनियर टीचर झाली. बघता बघता शिल्पा स्कूलची प्रिन्सिपल झाली. शिल्पाने तिच्या दोन्ही पण नंदांचे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि दोन्ही पण नंदांचे शिक्षण हळूहळू पूर्ण झाले. इकडे शिल्पाच्या सासूला त्या दोघींच्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्या दोघींचं पण लवकरात लवकर लग्न करण्यासाठी विचार चालू होता. एके दिवशी शिल्पाला कळाले की तिच्या आईचा आणि भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिची आई देवाघरी गेली आणि त्यात तिच्या भावाचा हात कापण्यात आला आणि त्याची नोकरी सुद्धा गेली. आपल्या भावाला साथ देत होती आणि कसं तरी त्या दोघांनी मिळून आईचा अंतिम संस्कार केले. सासरी जाण्याच्या वेळेस शिल्पा तिच्या वहिनीला आणि भावाला म्हणाली की वहिनी, तुम्ही मला नेहमी ओझं समजत होता, पण मी तुमच्या मुलीला कधीच ओझं समजणार नाही. आजपासून तिच्या शिक्षणाचा खर्च मी बघणार आहे. तिला शिकून स्वतःच्या पायावर उभा मी माझ्या खर्चातून करणार आहे. हे ऐकून नित्या शिल्पाच्या पायात पडून तिची माफी मागू लागली आणि म्हणाली की मी नेहमी तुला ओझं समजत होते आणि मी तुझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं, तरी पण तू आज माझ्या मुलीसाठी एवढा चांगला विचार करत आहेस. वहिनी, जे झालं ते विसरून जावा. मी या घरात फक्त माझ्या आईसाठी येत होती. आता आई पण नाही, त्यामुळे मी जास्त करून माहेरी येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा आणि मी नेहमी तुम्हाला मदत करत जाईल. शिल्पाची सासू अधिराजला म्हणाली की तुझ्या बहिणींसाठी लग्नाला मुलगा शोधायला सुरू कर. पण शिल्पा म्हणाली की नाही, मी माझ्या दोन्ही पण नंदांचं लग्न आताच लावून देणार नाही. आधी त्यांना त्यांच्या पायावर उभा करणार आणि मगच त्यांच्या लग्नाचा विचार करणार आहे. माझ्यासाठी माझ्या नंदा ओझे नाहीत, मी त्यांना शिकवणार आहे. अगं पण शिल्पा, या दोघी त्यांच्या सासरी गेल्यावर सुद्धा शिकून नोकरी करू शकतात की, जसं तू केलं तसं. नाही सासूबाई, तुम्ही समजूतदार होता. तुम्ही मला आईसारखा भेटला, त्यामुळे हे शक्य झालं आहे. तुमच्यासारखं जगात दुसरं भेटणं खूप मुश्किल आहे. या दोघींना कोणी पण ओझं म्हणून पाहणार नाहीत. नाहीतर माझं लग्नाच्या आधी जसं माझं आयुष्य होतं तसे या दोघींचं आयुष्य होईल, असं म्हणून शिल्पा रडू लागली. अधिराज पुढे आला आणि शिल्पाला म्हणाला की शिल्पा, तू कधीच माझ्या बहिणींना नंदा म्हणून पाहिलं नाही. तू माझ्या बहिणींना आईसारखं प्रेम दिलं आहे. मला तुझा खूप गर्व वाटतो. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात तू आली आहेस आणि त्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तू जर माझ्या आयुष्यात नसते आली तर आमचं आयुष्य अजून नरकातच असतं. सासूबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या की मी तर विसरलेच होते की तू पण तुझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. तू आणि अधिराज, तुम्हा दोघांना जसं राहायचं आहे तसं राहू शकता. तू तुझ्या नंदांचा एवढा विचार करत आहेस तो तुझ्या मनासारखं होईल. शिल्पाने आपल्या दोन्ही पण नंदांना आणि आपल्या भावाच्या मुलीला सुद्धा शिकवण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि तिने निश्चय केला होता की जोपर्यंत त्या तिघी स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत त्यांचं लग्न होऊन देणार नाही.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.